वर्षांपूर्वी नापास झाल्याच्या रागातून माजी विद्यार्थ्याच्या शिक्षकावर चाकू हल्ला, गंभीर शिक्षकावर आता घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, दाखला देण्याच्या कारणावरून झाला होता वाद। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, अमेरिकेत जन्मणाऱ्या परदेशी मुलांचं नागरिकत्व अबाधित राहणार, जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी पंतप्रधान मोदींचा फोनवरून संवाद, पश्चिम आशियातील घडामोडींविषयी माहिती घेतली, सर्व प्रश्नांचा तोडगा संवाद आणि राजनैतिक मार्गानेच निघायला हवा, भारताची भूमिका। Presented by Cotton King Aura Linen Redefined. नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आज देखील उद्धव ठाकरेंना सोडून त्यांचे एक आमदार सचिन अहिर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सचिन अहिरांच्या ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शेड्यू ठोकला। 8 दिवसात शिंदेंच्या ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली, आमदार सचिन अहिरांकडून शिंदेंचे आभार, तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार, पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। कुणी येण्यानं आणि जाण्यानं काही फरक पडत नाही, सगळं देऊनही लोक जात आहेत, ऑपरेशन टायगर नाही ऑपरेशन फडणवीस सुरू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, फडणवीसांवरचं प्रेम म्हणजेच ठाकरेंचे मगरीचे अश्रू, शिंदेंचा टोला। खरं ऑपरेशन अजून बाकी, आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पाहावी, पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बैमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्यानं दुःख का करावं, सचिन अहिर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर संजय राऊतांची ट्विटरद्वारे टीका। जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आमदार खासदारांचा काय होणार, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं त्यांचे हे भोग भोगणार आहेत, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अहंकारामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत चाललाय, भाजपचा यात काहीही संबंध नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर ही फक्त झाकी, शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी, प्रवीण दरेकरांनी डिवचलं। सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न, विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देणार, सूत्रांची माहिती, तर कारवाईबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर जो आहे तो सल्ला घेतला जात असल्याची माहिती, उपसभापती या पदाला कारवाईपासून संरक्षण असतं, असीम सरोदे यांची माहिती। तर सध्या ऑपरेशन टायगर सुरूच आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे, कारण की दुसरा धक्का जो आहे तो आज एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिला। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्याबाबत भूमिका मांडली होती अशी माहिती। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते। पुढील 2 वर्षांसाठी उपसभापतीपद सचिन अहिरांकडे असणार। आम्ही तुडवायला नाही, शिवसेना वाढवायला आलोय, विरोधकांची विकेट पडतच राहणार, एकनाथ शिंदेंचा इशारा। सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचे उमेदवार झाल्यानंतर मातोश्रीवर हालचाली, माजी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री। आता फक्त एक आलाय, अजून रेल्वेचे अनेक डबे येणार, अनेक नगरसेवक आमदार लवकरच प्रवेश करतील, 13 ते 14 आमदार संपर्कात, हा छोटा धक्का असून मोठा धक्का बाकी आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांची प्रतिक्रिया। सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती, ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले, आता अहिर शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत, कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागलो तर चुकीचं आहे, रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंवर मोदींवर वाटेल ती टीका करतात, बोलणं आवरा, लोक थांबतील, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, फक्त भाषणं देऊन चालणार नाही, राशनही द्यावं लागतं, गुलाबराव पाटलांचं विधान। भाजपच्या नाराजीच्या उपसभापती निवडणुकीत नीलम गोरेंना फटका बसल्याची चर्चा, सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोरेंना फटका बसण्याची चर्चा, सातारा एसपींच्या निलंबन आदेशांमुळे
गोरेंवर फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती. सचिन अहिरांनी उपसभापती पदाचा अर्ज भरण्याबाबत मी नाराज नाही, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांचं वक्तव्य. विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर आमची संख्या खूप कमी याची आम्हाला जाणीव, मात्र लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजेत, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.